हेरवाड हायस्कूलमधील त्या शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई. साने गुरुजी शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय. चौकशी समिती गठीत. चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक निलंबित. हेरवाड तालुका शिरोळ येथील हेरवाड हायस्कूलमधील सहशिक्षक अजित भूपाल दिवटे यांच्यावर विद्यार्थिनी विनयभंगाचा गुन्हा झालाय. शिक्षण क्षेत्रातील त्यांचं वर्तन निषेधार्ह असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून चौकशी समिती गठीत केली असल्याची माहिती साने गुरुजी शिक्षण संस्थेचे सचिव अजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विद्यार्थिनीशी अतिप्रसंग व अनैतिक वर्तन केल्याबाबत संबंधित पालकांकडून तक्रार, हेरवाड ग्रामसभेचा ठराव तसेच पोलिसांचे 25 जुलै 2026 रोजीचे पत्र संस्थेस प्राप्त झाले होते. या कागदपत्रांच्या आधारे शिक्षकाने आचारसंहितेचा भंग करून शिक्षक पैशाला गालबोट लावणारे आणि संस्थेची प्रतिमा डागाळणारे गैरवर्तन केल्याचं निदर्शनास आलेलं आहे. शिक्षकाचे गैरवर्तन आणि ग्रामस्थांचा रोष यामुळे शिक्षण संस्थेनं आरोपी शिक्षकाच्या विरोधात कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर संस्थेचे सचिव अजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना आरोपी शिक्षकाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचं सांगितलं आहे. तसेच ही घटना अत्यंत निषेधार्ह असून पीडित विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबाच्या पाठीशी संस्था राहणार असल्याचं सांगितलंय. शिवाय विद्यार्थिनीच्या सुरक्षितता लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार शाळेतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचं अजित पाटील यांनी सांगितलंय. यावेळी संस्थेचे संचालक राजेंद्र आलासे उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज.